सर मी KKSU रामटेक युनिव्हर्सिटीचा कोच. आम्ही टीम घेऊन 11 तारखेला आम्ही स्पर्धेसाठी चंदीगड येथे आलोत. त्यानंतर सुरुवातीला जी कॉम्पिटिशन जी सुरू झाली त्यावेळेस आम्ही 7 युनिव्हर्सिटीच्या कोचनी मागणी केली की नियमानुसार ह्या स्पर्धा व्हायला पाहिजेत, नियमानुसार स्पर्धा होत नाहीत. आम्ही तसं ऑब्जेक्शन पण केलं, पण त्यांनी म्हणले की कोणाला जाऊन सांगायचे ते सांगा. आणि त्यांनी हीट लॉट न पाडता नियमबाह्य स्पर्धा ह्या सुरुवात केली. त्याच्यानंतर 1000 मीटर ड्रॅगन बोट या इव्हेंट प्रकारामध्ये आपल्या KKSU रामटेक या युनिव्हर्सिटीच्या यांनी पार्टिसिपेट केलं आणि त्याच्यामध्ये आम्ही सर्वांनी आमचा टाईम लावला होता रेस सुरू असताना. तर त्यावेळेस आमचा टाईम हा 5 मिनिट 3 सेकंद होता. पण आम्हाला ब्रॉन्झ मेडल मिळाले असता आम्हाला ब्रॉन्झ मेडल न देता त्यांनी पंजाब युनिव्हर्सिटी जे की होस्ट आहेत त्यांना मेडल दिलं आणि आमच्यावर अन्याय झाला. आणि हे सर्व 3 वर्षापासून प्रॅक्टिस करणारे जे मुलं आहेत यांनी रक्ताचं पाणी करून जीवाचं रान करून 3 वर्ष प्रॅक्टिस केली होती, त्यांच्यावर अन्याय झाला आहे. आमची ही मागणी आहे की हे जे बेकायदेशीर झालेलं कॉम्पिटिशन आहे आणि 2 बोटवर कॉम्पिटिशन कुठे होतं का? कुठंच होत नाही. कमीत कमी 5 तरी बोट त्यासाठी लागतात आणि हिट लॉट पाडावं लागते, पण केले नाहीत. तर या मुलावर जो अन्याय झालेला आहे आमचं म्हणणं आहे की स्पर्धा ह्या दुसऱ्या ठिकाणी दुसऱ्या विद्यापीठात आयोजित करून ही बेकायदा झालेली स्पर्धा रद्द करून आम्हाला इन कॅमेरा आमची स्पर्धा घेण्यात यावी, आम्हाला नैसर्गिक न्याय मिळावा ही आमची विनंती आहे. रेस 1000 मीटरची रेस जी होती आमची ती त्यांनी हीट लॉट्स न पाडता घेतली आणि ती काय म्हणली की आम्ही 2-2 बोटच सोडणार आणि 2 बोटीचा त्याच्यामध्ये बेस्ट टायमर जो होईल त्यांना फर्स्ट सेकंड थर्ड देणार. तर टॉप 3मध्ये आम्ही होतो 3ऱ्या क्रमांकाला. 5 मिनिट 3 सेकंद आमचा टाईम होता, जो की हा सर्वांनी लावलेला होता. आणि 5 मिनिट 3 सेकंद टाईम असताना आम्हाला 5 मिनिट 11 सेकंद असं सांगितलं गेलं आणि आमचं मेडल हे दुसऱ्या पंजाब युनिव्हर्सिटीला देण्यात आलं. अशा प्रकारे आमच्यावर अन्याय झाला. त्या संदर्भात आम्ही माननीय मंत्री महोदय मनसुख मांडविया सर यांना पण आम्ही मेल केलेला आहे आणि त्यांच्या PAशी संवाद पण साधला आहे, पण त्यांच्याकडून काही आम्हाला रिस्पॉन्स मिळाला नाही. त्याच्यानंतर आमचे स्टेट स्पोर्ट मिनिस्टर जे आहेत आमच्या रक्षाताई खडसे त्यांच्याशी आमचं दूरध्वनी येऊन बोलणं झालं आणि त्यांना पण आम्ही ही निवेदन त्यांच्या व्हॉट्सअपवर दिलेलं आहे आणि त्यांना मेल पण केलेला आहे. पण आमची ही विनंती आहे की ह्या स्पर्धा बेकायदेशीर चाललेल्या स्पर्धा ह्या थांबल्या पाहिजे आणि आम्हाला खेळाडूंना ज्यांनी मेहनत केली आहे त्यांना न्याय मिळाला पाहिजे. माझं नाव संगमेश्वर बगाडे. मी मागच्या 4 वर्षापासून ड्रॅगन बोट आणि कॅनो कायाक या खेळाचा खेळाडू आहे सर. 3 वर्षापासून आम्ही तर प्रत्येक वर्षी युनिव्हर्सिटीमध्ये पार्टिसिपेट करत आलो. मागच्या 3 ओपन नॅशनलमध्ये पण आम्हाला प्रत्येक वर्षी मेडल भेटलेले आहेत. पण 3 वर्षापासून सर इथं युनिव्हर्सिटीमध्ये काही ना काही अडचणी निर्माण करून आम्हाला मेडलपासून दूर ठेवलं जातं आहे. यावर्षी पण ड्रॅगन बोट 1000 मीटर या इव्हेंटमध्ये नियमानुसार 3 बोटची स्पर्धा घेतली पाहिजे, पण त्यांनी 2 बोटींची स्पर्धा करून त्याच्यामध्ये बेस्ट टायमिंगमध्ये जो येईल त्यांना मेडल देणार अशा प्रकारे बोलून हे घेतलं सर. त्यांनी रेस घेतली. त्याच्यामध्ये आमचा 5 मिनिट 3 सेकंड टाईम असून आम्हाला ते टाईम त्यांनी डिक्लेअर पण केला नाही आणि ऑन द स्पॉट त्यांनी सांगितलं की तुमचा 5 मिनिट 11 सेकंड टाईम आलेला आहे. आणि आमचं जे हिशाचं 3रं पदक होतं ब्रॉन्झ ते सर पंजाब युनिव्हर्सिटी चंदीगड या युनिव्हर्सिटीला देण्यात आले. मॅडम म्हणले की आम्ही काय ते आम्ही ह्याची प्रकाराची चौकशी करू आणि आपल्याला लवकरच कळू. पण काय होते सर, स्पर्धा ह्या चालू आहेत, फक्त आता 2 दिवस बाकी आहेत. त्याच्यामुळे लवकरात लवकर हे कॉम्पिटिशन बेकायदेशीर चाललेलं कॉम्पिटिशन जे आहे हे होल्ड झालं पाहिजे आणि खेळाडूंना नैसर्गिक न्याय मिळाला पाहिजे. आणि सर असं कुठलंही कॉम्पिटिशन नसतं की नॅशनल लेवलचं की विदाऊट कॅमेरा चालू आहे, नियमबाह्य बेकायदेशीर चालू आहे. आणि ड्रॅगन बोट हा इव्हेंट एशियन गेम्समध्ये 2023मध्ये खेळला गेला होता. तर तो इव्हेंट यांनी इथं त्या एशियन गेम्सचे रूल कुठलेही फॉलो न करता विदाऊट त्यांच्या रूलनुसार ते घेत आहेत आणि हेच मुळात स्पर्धा ही बेकायदेशीर भरवत आहे आणि खेळाडूची सर्वांची फसवणूक करत आहेत. आणि आमच्याकडून राहण्यासाठी त्यांनी म्हणून 41,000 रुपये भरून घेतलेत आणि जमिनीवर सगळ्यांना झोपवलं. त्याचे हे पण आहेत आम्हाला सगळ्यांना. व्यवस्था पण योग्य केलेली नाही आणि 41,000 रुपये भरलेली माझ्याकडे रिसिप्ट पण आहे, मी ती तुम्हाला दाखवू शकतो. मैं KKSU यूनिवर्सिटी रामटेक का कोच
हम ये 11 तारीख से कंपटीशन शुरू हुआ था चंडीगढ़ में, तो उसमें 1000 मीटर में हमने मेडल लिया था, ब्रॉन्ज मेडल। हमारा टाइम था 5 मिनट 3 सेकंड। तो उन्होंने जो दूसरी यूनिवर्सिटी है होस्ट यूनिवर्सिटी, उनको 5 मिनट 11 सेकंड टाइम होने के बावजूद भी उनको ब्रॉन्ज मेडल दे दिया है। और ये जो किसानों के पूरे कष्टकार बच्चे हैं उनके ऊपर घोर अन्याय हुआ है और इससे हमें इंसाफ चाहिए। और इसके बारे में हमने माननीय खेल मंत्री महोदय से भी दरख्वास्त की है कि इसका हमें न्याय मिलना चाहिए और ये जो फर्जीवाड़ा कंपटीशन है ये कैंसिल होके इन कैमरा दूसरी यूनिवर्सिटी में ये एशियन गेम्स के रूल के अनुसार ये कंपटीशन होना चाहिए और ये बेकायदा कंपटीशन जो लिया है ये होल्ड होना चाहिए। और पूरा जूरी को 7 यूनिवर्सिटी के कोचेस जो है उन्होंने रिटर्न में एप्लीकेशन किया था, जो कंपटीशन का ग्रुप है उसमें भी डाला था और उन्होंने बोला कि किसको बताना है बताओ आप, हम किससे डरते नहीं, मंत्री महोदय से भी डरते नहीं। ऐसे गुंडों जैसी बातें करके हमें वहाँ से भगाया और हमने कल इधर आके माननीय खेल मंत्री जी को और सबको निवेदन दिए है और हमारी ये मांग है कि ये कंपटीशन होल्ड करके लाइव टेलीकास्ट करके दोबारा ये कंपटीशन होना चाहिए। ये फर्जी कंपटीशन है, ये कैंसिल होना चाहिए। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।